तर खासदार बजरंग सोनावणेंनी मनोज जरांगेंची भेट घेतलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनापूर्वी बजरंग सोनावणेंनी अंतरवालीमध्ये जाऊन यांची भेट घेतली आहे। यापूर्वीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये खासदार बजरंग सोनावणे सहभागी झालेले आहेत। तर अमरावतीमध्ये शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी मंत्री अशोक उईकेंच्या निवासस्थानाच्या दिशेने लॉंग मार्च काढला। 8 दिवसांपासून अमरावतीमध्ये आंदोलन सुरू असल्याने कुठलीही दखल न घेतल्याने अखेर आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले। विद्यार्थ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नागपुरात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये अमित ठाकरेंनी भेट दिली। यावेळी अमित ठाकरेंनी आंदोलनाच्या मागण्या ज्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत। तर वर्ध्यामध्ये अतिक्रमण विषयावरती खासदार अमर काळे संतापले। अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून खासदार काळे अधिकाऱ्यांवर संतापलेले आहेत। 30 सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण काढता येणार नाही असा जीआर असल्याचं अमर काळेंनी म्हटलंय। आमदार पगार तुम्हाला तुम्हाला आमदार पगार तुम्हाला सांगा। गव्हर्नमेंटचा जीआर फॉलो करू शकत नाही तुम्ही। सगळे तमाशा लावले तुम्ही तर। सरळ स्पष्ट जीआर मी तुम्हाला 3दा सांगितलं की 30 सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण काढता येत नाही पावसाळ्यामध्ये। गव्हर्नमेंटचा जीआर आहे इकडे। हे काय आहे जीआर आहे का नाही? गेलं घ्यायलाच तयार नव्हते। मी पुष्कळ पाहिजे खाली याच्यामध्ये असं घ्यायला तयार नव्हतं। ठराव केला ग्रामस्थ ते घ्यायला तयार नव्हते। काय तमाशा लावले होता सचिव नव्हता घ्यायला तयार। अरे आमदार का तोपटा झाला का इथं झाला तो? आमदार पगार करता का तुमचा? आमदार पगार करता का सांगा तुम्ही? आमदार पगार करतो का तुमचा? हे एवढे तमाशे झाले इथं फालतू एका